जत तालुक्याच्या राजकारणातला वजीर सांगली जिल्ह्यात काम करणार जत तालुक्याचे माजी आमदार विलासराव जगताप यांची सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार पक्षाच्या कार्याध्यक्षपदी अभिनंदनीय निवड। जत तालुक्याचे माजी आमदार व ज्येष्ठ नेते माननीय विलासराव जगताप यांची 2 दिवसापूर्वी सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार पक्षाच्या जिल्ह्याच्या कार्याध्यक्षपदी अभिनंदनीय निवड झाली। जिल्हाध्यक्ष माननीय निशिकांत दादा पाटील यांनी जत येथे झालेल्या भव्य मेळाव्यात माजी आमदार विलासराव जगताप यांना कार्याध्यक्षपदाच्या निवडीचे पत्र दिले। जत तालुक्यासह संपूर्ण सांगली जिल्ह्यातून अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले। पुन्हा एकदा जत तालुक्याच्या राजकारणातील वजीर म्हणून ओळखले जाणारे विलासराव जगताप हे आता सांगली जिल्ह्यामध्ये आपली तोफ डागणार आहेत। आपली तोफ त्या ठिकाणी त्यांची धडाडणार आहे। 1984 साली त्यांनी जत तालुक्याच्या राजकारणात उडी घेतली। सोलापूर येथे सिव्हिल इंजिनियर म्हणून जिल्हा परिषदेमध्ये काम करणारे विलासराव जगताप यांनी राजीनामा देऊन आपल्या पदाचा त्यांनी राजकारणात उडी घेतली। पहिल्यांदा त्यांनी कोंतेलबावला येथील ग्रामपंचायत सोसायटीची निवडणूक लढवली। काही वेळेला त्यांना अपयश आले, पण अपयशाच्या पाठीमागे खचून न जाता त्यांनी जिद्द आणि चिकाटी कायम ठेवली। त्यानंतर त्यांनी झालेल्या सर्व निवडणुकीमध्ये विजय संपादन केला। जिल्हा परिषद संघची निवडणूक लढवली, त्यात त्यांनी बाजी मारली। त्यानंतर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून जवळजवळ 2.5 वर्षे त्यांनी सांगली जिल्हा परिषदेमध्ये काम केले। त्यानंतर सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक म्हणून पहिल्यांदा त्यांचा एका मताने पराभव झाला होता। त्यानंतर सांगली जिल्हा बँकेचे संचालक होण्याची त्यांची अतिशय मोठी महत्त्वाकांक्षा होती। ते संचालक म्हणून निवडून आले। सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ते चेअरमन म्हणून काम केले। तसेच पुणे विभागीय बँकेचे त्यांनी चेअरमन म्हणून काम केले। त्यानंतर जत तालुक्याच्या राजकारणामध्ये एक वजीर म्हणून त्यांनी मोलाची कामगिरी बजावली। 1995 साली सत्तेच्या विरोधात जाऊन अपक्ष म्हणून मधुकर कांबळे यांना आमदार म्हणून निवडून आणण्यामध्ये त्यांची मोलाची कामगिरी होती। त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये भाजपमध्ये प्रवेश करून पहिल्यांदा सुरेश खाडे यांना भाजपच्या तिकिटावरती आमदार म्हणून निवडून आणले। त्यानंतर जत तालुका शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे 2 वेळा चेअरमन झाले। जत तालुक्यामध्ये चांगला गळीत हंगाम त्यांनी करण्यासाठी प्रयत्न केला। एक उत्कृष्ट चेअरमन म्हणून त्यांनी काम केले होते। त्यानंतर जत तालुक्याचे आमदार म्हणून त्यांनी 5 वर्षे दमदार कामगिरी या तालुक्यामध्ये केले। प्रत्येक गावागावामध्ये कुशल संघटक असलेला हा नेता हळूहळू सांगली जिल्ह्याच्या राजकारणामध्ये स्थिरावला। सांगली जिल्ह्यामध्ये विलासराव जगताप हे नाव घेतले तरी जत तालुक्याच्या मोठा दबदबा त्यांच्या नावासमोर होता। त्यामुळे विलासराव जगताप बस नामी कापी आहे असं सर्वत्र त्यांच्या नावाची जोरदार चर्चा होती। महाराष्ट्रातील अनेक मंत्र्यांना त्यांनी अंगावर घेतले होते। कोणती सभा असली, कोणती कार्यक्रम असले, त्यावेळी सडेतोड बोलणारे विलासराव जगताप म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहेत। त्यामुळे भाजपचे आमदार असताना सुद्धा त्यांनी भाजपवरती अनेक वेळा सडकून टीका केली होती। त्यांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपचा राजीनामा देऊन अपक्ष असलेले विशाल पाटील यांचा जोरदार प्रचार केला व त्यांना निवडून आणण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले। त्यानंतर मध्यंतरीच्या काळामध्ये त्यांनी थांबा आणि पहा ही भूमिका घेतली होती। त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री व डॅशिंग नेते असलेले अजितदादा पवार यांच्या पक्षामध्ये त्यांनी सांगली जिल्ह्यातील 5 माजी आमदारांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर पुन्हा एकदा जत तालुक्याच्या राजकारणामध्ये हिरिहिरीने लक्ष घातले। वाघ म्हातारा जरी झाला असला तरी तो शिकार करणे विसरत नाही। शिकार करणे हे त्याच्या रक्तातच असे, ते त्यांनी दाखवून दिले। 2 दिवसापूर्वी जत येथे राष्ट्रवादी काँग्रेसचा भव्यदिव्य असा मेळावा घेऊन त्यामध्ये 16 केडरच्या सर्व पदाधिकाऱ्यांना पत्र दिले। जवळजवळ 500 ते 600 या ठिकाणी नेते व कार्यकर्ते या मेळाव्यासाठी खास करून उपस्थित होते। पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार पक्षाचा झंझावत तालुक्यामध्ये त्यांनी सुरू केला आहे। आता त्यांना
जिल्हा कार्याध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्यावर जिल्हा नेतृत्वाने दिलेली आहे। त्यामुळे जत तालुक्याचा राजकारणातील आता वजीर हा सांगली जिल्ह्यातील अनेक तालुक्यामध्ये त्यांचा आवाज आता घुमणार आहे। त्यामुळे त्यांच्या कार्याध्यक्षपदाची निवड झाल्यानंतर जत तालुक्यासह संपूर्ण सांगली जिल्ह्यातील अनेक नेते व युवा कार्यकर्त्यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले आहे। धन्यवाद। Press the bell icon on the video and never miss another update.